नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। बीड हद्दीतील सर्वे नंबर 47 आणि ब या जमिनीवर सध्या सर्वे करण्यासाठी काही अधिकारी आलेले आहेत। या बाबतीत शेतकऱ्यांचा तो सर्वे करण्यासाठी विरोध आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वी हीच जमीन आम्ही वारंवार सर्वे करून द्यावी, त्याची गटफट करून द्यावी, त्याची चतुर्सीमा करून द्यावी, यासाठी आम्ही वारंवार तिथल्या सर्वे अधिकाऱ्यांसमोर आम्ही मागणी करत होतो। त्या संदर्भात लेखी पत्रव्यवहार देखील केला होता, परंतु त्यावेळी मात्र सर्वे अधिकाऱ्यांनी आम्हाला फिरवाफिरवी केली। त्यांनी सांगितलं की बाबा हे असं करता येणार नाही, टेक्निकली अडचणी आहेत असं त्यांनी सांगितलं होतं। आता मात्र सर्वे अधिकारी स्वतः आलेले आहेत आणि आता त्यांना नेमकं काय साक्षात्कार झाला की आता त्यांना ते सर्वे करण्यासाठी जमणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सुरुवातीला शेतकऱ्यांकडे जाऊ आपण। शेतकऱ्यांनी सुरुवातीला नेमकं काय सांगितलं होतं अधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिली होती? कोण तुमचं नाव काय? नरेश राघव पाटील। काय नाव तुमचं? नरेश राघव पाटील। ओके, आता तुमच्या जमिनीचं पूर्ण सर्वे नंबर, तुमचं नाव म्हणजे सर्वे नंबर सांगा। सर्वे नंबर 47 अ आमचा आणि 47 ब काकांचा। ओके, मग आता तुम्ही ही जमीन मोजणीसाठी तुम्ही सुरुवातीला अर्ज केला होता? स्वतः म्हणजे खालचा बिल्डर बोलतोय माझी जागा आतमध्ये येतोय, वरच्या बिल्डरने येतोय तो म्हणतो माझी जागा तुमच्या आतमध्ये येते। बरोबर, त्यांनी ऍक्च्युअली रोड पण आमच्या शेतामध्ये टाकलेला। बरोबर, तर मग बोलू आता दोन्हीकडे जर बिल्डर येतात तर आपल्याला सर्वे करणे म्हणून मी रितसर अर्ज केला। ओके, रितसर अर्ज केल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुमच्या याच्यात प्रॉब्लेम आहे, तुमचे जुने उतारे 1, 2, 3 आहेत आणि तुमचे आता उतारे 47 अ आणि ब दाखवतोय। पहिले तुमचे उतारे 47 1, 2, 3, 4, 5 असे आहेत, तुमच्या विसंगती दिसते। त्याचं त्यांनी मला लेखी उत्तर दिलं, तुमची आम्ही सर्वे करू शकत नाही। ते दाखवा का तो पेपरवर दाखवा आपण, म्हणजे लोक खरं सांगतात किंवा शेतकरी पण खरे सांगतात की नाही ते पण आपल्याला दिसेल। अधिकारी पण समोरच आहेत, त्यांनी तर स्वतःच पंचनामा केला असं त्यांचं म्हणणं आहे। बरोबर, तसे आपल्या एक मिनिट मी वाचून दाखवतो की प्रति श्री नरेश राघव पाटील यांना हे पत्र दिलेले आहे उपअधीक्षक भूमी अभिलेख पनवेल यांच्या कार्यालयातून। तर मौजे बीड तालुका पनवेल येथील सर्वे नंबर 47 अ व 47 ब चे अतितातडीचे हद्द कायम मोजणीबाबत संदर्भ आपला दिनांक 21/5/2023 रोजीचा मोजणी अर्ज। उपरोक्त विषयांकित संदर्भान्वये आपण मौजे बीड तालुका पनवेल येथील सर्वे नंबर 47 अ व 47 ब चे अतितातडीची हद्द कायम मोजणी अर्ज इकडील कार्यालयाकडे दाखल केलेला आहे। प्रस्तुत मोजणी अर्जाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपण सर्वे नंबर 47 अ व 47 ब चे 7-12 मोजणी प्रकरणी जोडलेले आहेत, परंतु इकडील कार्यालयाकडील नकाशा अभिलेख सर्वे नंबर 47 1 ते 5 प्रमाणे उपलब्ध आहेत। तरी आपण मोजणी प्रकरणी जोडलेले 7-12 व नकाशामध्ये विसंगती दिसून येत आहे, त्यामुळे हद्द कायम मोजणी विषयीची पुढील कारवाई करणे शक्य नाही। सबब आपला उपरोक्त संदर्भीय हद्द कायम मोजणी अर्ज इकडील कार्यालयाकडून विना कार्यवाही निकाली करण्यात येत आहे, याची कृपया नोंद घ्यावी। सर, आता आपण आपलं नाव काय? बोला आपण। नमस्कार। आपलं नाव काय साहेब? खर्जे। खर्जे संपूर्ण नाव? दादा खर्जे। आपण काय म्हणून बघताय ते आता? मी सर्वेअर आहे। ओके, आपण शासकीय सर्वेअर आहात, हे शासनाचंच डॉक्युमेंट आहे, ही आपण खातरजमा केलेली आहे। यातलं उत्तर वाचल्यानंतर आता तुम्हाला काय लक्षात आलेलं सांगा? तुमचंच उत्तर आहे ना, तुमच्या कार्यालयाचं उत्तर आहे की त्याच्यामध्ये तफावत दिसते। पूर्वीचे नकाशे आहेत त्याच्यामध्ये 1, 2, 3 आहे, आताचे नकाशे अ आणि ब आहेत। ऍक्च्युली खरं म्हणजे हा विषय संपूर्ण भूमी अभिलेखशी संदर्भात आहे, भूमी अभिलेखच याचं खरं उत्तर देऊ शकेल, पण तुम्हालाच हे विसंगती वाटते ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। त्याच्यामध्ये खरं म्हणजे विसंगती कशी झाली याची मागणी यांनी लेखी तुम्ही यांना द्यायला पाहिजे, मला असं वाटतं। तुम्ही काय करायला पाहिजे माहिती का, हे ऍक्च्युली जर अ आणि ब आहे, मग ते 1, 2, 3 कसे झाले याच्याविषयी तुम्ही माहिती अधिकारात माहिती घ्यायला पाहिजे। आमचे 3-4 वेळा गेलो होतो, भाऊ ऍक्च्युली मोठा माझा ना हा गेला, मी कैलासराव पाटील एक्स आर्मी। ओके, ठीक आहे, भांडण करणे आमचं कर्तव्य नाही, आमचं उद्दिष्ट पण तुम्ही एक्स आर्मी आहात म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीची कायदा सुव्यवस्थेची त्यावेळीच हे विषय झाले होते, तेव्हा मी इथं प्रतिष्ठा उभं राहिलो, 2-3 वेळा झाले, मी आलो पण होतो। हेच बनून साहेब हे होते आणि ही मंडळी तीच आहे, ठीक आहे ना।
यांच्या भाषा एवढ्या उर्धत आहेत ना की बोलू शकत नाही, पण ते त्यावेळी ऐकून होते आणि क्लिअर कट आमच्या समोर पंचनामा केला. बरं, तो पंचनामा राहिला पाहिला तुम्हाला दाखवला आम्ही. पंचनामा काय लिहिले त्यांनी? हेच लिहिले. हो, हेच दिलंय की आम्ही म्हणजे आमचे काकाची मुलं आणि आम्ही सहा भाऊ एकत्र बसून आमच्या आत्या इतर नाते जे आहेत त्यांच्याशी बसून डिस्कस करून जो काही हक्कपत्र असेल ते करून देऊ आणि मग सर्वे करू. आणि आम्ही बोललो की हे जर पेपर आले तर आम्ही कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही. बरोबर. असं नसताना ह्या गोष्टीला 1-2 महिने झालेत, लगेच सर्वेचं आम्हाला आपल्या पत्र आलं की आम्ही सर्वे करतोय. ही नोटीस कधी आली तुम्हाला? कालच. शनिवारी नाही सोमवारी, शनिवारी का सोमवारी, एक 2 दिवस अगोदर फक्त एकच दिवसामध्ये गॅप भेटलाय. आणि गणपती धावपल शनिवारी शनिवारी ना, शनिवारी आले. शनिवारी गणपती बसलेत, रविवारी पण गणपती. आता इतर नातेवाईक सांभाळचे आहेत. हे सर्व सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, सुरुवातीचं उत्तर त्यांचं जे आहे ते संदिग्ध आहे. आम्हाला तहसीलमध्ये 3 वेळा तहसीलमध्ये 3 वेळा यांच्याकडे जाऊन आम्ही करू शकत नाही. आता शेवटी ही कारवाई ह्यांनी पण करायला सर्वेसाठी आमच्या काकाच्या मुलांनी, पण त्यांनी नाही केली, आम्ही स्वतः केली ही. कारण बिल्डर बाजूने 4 बाजून बिल्डर. आता तुमचा सर्वेला विरोध काय? मग विरोध तेच ना की आम्ही ज्यासाठी अर्ज केला तुम्हाला, तुम्ही आम्हाला करून दिलं नाही, मग तुम्ही ह्यांना कुठल्या अधिकारावर करून जाय? तुम्ही तुमचं म्हणणं ऐकूच ना. पण नाव काय तुमचं? म्हणा. मधुकर माया पाटील. तुम्ही कुठले आहेत? मी रोहिंजनचा. ही जमीन आमच्या मालकाची आहे, त्यांना देखील माहिती आहे. आता त्यांना तुम्ही विचारू शकता ही जमीन कोणाची आहे? 66.5 4 भावांची आमची जमीन आहे, बरोबर. अगोदर त्यांचा विरोध कशासाठी होता? आपण ना असं इकडे आकारफोड नाही करायची. बहिणी आत्यांचं म्हणजे आमच्या आत्यांचं वगैरे विरोध त्यांचं असं म्हणणं होतं, बरोबर. आम्ही आता आकारफोडीच्या मागे नाही, आम्हाला आकारफोड त्यांना देखील कधीतरी करावी लागेल, तेव्हा आम्ही बघून घेऊ तो विषय. आता तुम्ही जी मोजणी करता जी जमीन 66.5 ही आम्हाला 47 ही फक्त आम्ही जी वहिवाटाची आमची जमीन आहे ती आम्हाला ही मोजणी करायची. 66.5 कुठपर्यंत भरते ती आम्हाला मोजणी करायची. त्यांचा विषय काय तो तुमचा नाही. मी परत मुद्दा विचारतो, त्यांचा विषय काय? जर आम्ही मागणी केली होती तेव्हा का मोजून दिली नव्हती? आम्ही दिली नाही, आम्ही मोजणी दिली नाही. म्हणजे त्यावेळेला इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी नेमका तुम्हाला काय उत्तर दिलं? तुम्हाला नाही का असं उत्तर दिलं बाबा नाही फोड? तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आत्यांचं मॅटर क्लोज करायचं आहे. नाही, मला काय विचारतं मी तुमच्याकडे सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना उत्तर काय दिलं होतं की याच्यामध्ये 47 आणि ब याच्यामध्ये तफावत दिसते म्हणून आम्ही करू शकत नाही असं त्यांना उत्तर. तुम्हाला दिलं का तसं उत्तर? आम्हाला उत्तर ऍक्च्युली आमच्या काकांची पोरं आहे ते, बरोबर. त्यांचं म्हणणं काय आहे की आत्यांचा विषय क्लोज करायचा, आत्यांचं रजिस्टर करून आणायचं, ते आम्ही आणायचं, त्यांनी नाही आणायचं, बरोबर. आता तुमच्या म्हणणं दोघांचे आहेत पण ते आम्ही आणायचं, हो बरोबर. तो काम फक्त आमचा, त्यांचं नाहीये, बरोबर. काय आता ते बोलतात ते म्हणणं आमचं काम आहे. काम आता त्यांनी सांगितलेलं आहे का कागदोपत्री जे काय करायचं काम तुम्हाला करायचं आहे. तो प्रश्न आत्यानं आणायचं, बनवून देणार, ते तुम्ही सगळं हे केलं, मान्य केलेलं आहे. हा, मग ते जे लिहून दिलंय तुम्ही, सह्या केल्यात, त्याची पूर्तता केली का? एक मिनिट सगळ्यांना बोलायला संधी. मी तुमचं ऐकत नाही असं आहे का? याच्या अगोदर जो सर्वे झाला तिथे पंचनामा करून दिला, तिथे लिहून दिलाय तुम्ही, त्याची पूर्तता केली का तुम्ही? त्याची पूर्तता केली का? अरे तुम्ही काय आणि शिवाय एक मुद्दा आहे, या जमिनीत 47 अ आणि ब. एक मिनिट जरा ऐक ना, जरा तुला तू बोलत होता तेव्हा काय बोललो का? जरा माझं पण म्हणणं ऐक ना. 47 अ आणि ब वरती कोर्टात केस चालू आहे, बहिणीचा दावा आहे. आणि आहे का? अ आणि ब वरती दाखवतोस का? दाखव, पेपर दाखव, तू दाखव ना, तुला दाखवायचं आहे ना. अरे पण माझं आहे ना, मी दाखवू तुला, पेपर दाखव. तुझ्याकडे पेपर आहेत का काही? तुझ्याकडे पेपर आहेत का? लाईव्ह चालेल आम्हाला पण वाढवता येत आणि एवढे आणखी बोलत होते, आम्ही काय बोललो का? ते बोलत होते, आम्ही काय बोलत असताना आम्ही बोलत होतो नाही ना, त्यांचं म्हणणं ऐकून घेत ना. त्यांचं आम्ही बोलतोय, मला बोलायचं
सांगतात ते ना. तुम्ही घरचीच लोक आहात म्हणजे बघितले तुमची भाषा आम्ही हे म्हणतात ना आम्हाला त्यांची जागा मोजाय. ठीक आहे, उतार्यावरती काय 47चा आमचा आहे. कैलाश राघो पाटील, नरेश राघो पाटील, कोणाची आई आता तुम्ही आता बारीक दिसत नाही मला. बारीक दिसत नाही, बारीक दिसत नाही. बारीक अक्षर मला काय अहो बारीक अक्षर चष्मा नाही मी. तुम्ही मोठा होता पाहिजे होता आज तुम्ही. विसरलो ना मी. आता काय वाचून दाखवा तुम्ही. अहो मला काय वाचून दाखवा. नावा सातबारा क्लिअर केलेला आहे. अहो तुम्ही वाचा आता. तुम्ही बाकी नका करू, तुम्ही वाचून घ्या. द्वारकानाथ माया पाटील, द्वारकानाथ माया पाटील, एकनाथ माया पाटील, वैजनाथ माया पाटील आणि मधुकर माया पाटील. ही नाव राहिली. चार नाव 1 2 3 4 ती नाव आहेत ना. आता त्यांचं त्याला मिटवायचं होतं, त्यांचं मिटवायचं होतं. एवढी जागा मान्यता किती आहे? आमचा कोर्ट आहे मॅडम, आमच्या नाव मान्यता पैसे द्या ना. आम्ही तुम्ही कोण बोलणार? कोण बोलणार म्हणजे आम्हाला कोण नाही ते. आम्हीच बघतो तुमच्या ढवल नाही करी. 4 नावं सातबारा आम्हीच करून दिलाय. यांना सातबारा आम्हीच करून दिलाय. हे आवाज क्लिअर होईल नाही आम्हीच करून दिले. सर्वजणांच्या वडिलांच्या नावावर होती, पण आम्हाला खोटं करून म्हणून यांची जागा आम्ही क्लिअर करून दिली. त्यांची आमची आम्ही क्लिअर घेतली. जे जे याच्यावरती कसं होतं त्यांची क्लिअर करून दिली. क्लिअर करून दिल्यानंतर त्यांनी धानसरी जागा विकली, किरवली विकली, रोहिंचा विकली. 1 मिनिट मला बोलू द्या. आम्हाला संपूर्ण जागा विकली. ठीक आहे. ह्यांनी कधी कुठल्या बहिणीचा आत्यांचा हक्क करून बहिणी त्यांचा प्रश्न आहे, पण आत्यांचा अकाउंट कधी केलंच नाही अजिबात. आता ह्यांची संपूर्ण जमीन संपली बरं का. आता ही जी आज जो आम्ही वाद घातलाय ही सुद्धा त्यांनी विकली आहे. ही पण विकली. आमची आम्ही जमीन विकली नाही. सर्व आता आमच्याकडे आता त्यांच्या विरोधात कोर्टात त्याने गेल्या. मला थोडंफार कल्पना ऐका. मला थोडं 1 मिनिट. त्यांनी जागा विकली. ऐका ना 2 मिनिटं. मी बरोबर बोलतो. मला त्यांनी जागा विकली बरोबर ना. ऐका ना प्लीज जरा प्लीज. हात नको. लाईव्ह चालू आहे. सर्वे होऊन देणार नाही सर. माझा पहिला प्रश्न ही मागची तुम्हाला दिलेली आहे लेखी तुमच्या समोर झालाय ते आम्हाला मला बाकी काही दादागिरी करणार आम्हाला करता येते. जेव्हा केली ना तेव्हा सर्वे होऊन देणार सर. माझा पूर्ण अपेक्षा आहे. मला सर्वे नाही होऊन द्यायचा. जे मागचे झालंय इकडे सगळं त्यांना बोला. तुम्ही सर्वे त्यांना बोला पाहिजे. बोलायचं आम्हाला वार नाही घालते. आम्हाला मारामारी करायचं, आम्हाला प्रेमाने करून घ्यायचंय. मागच्या वेळी प्रेमाने करून दिलं. एकही शब्द उलटा बोलू नव्हतो. हे साहेब समोर उभे आहेत. त्यांच्या समोर झालंय, साक्षी झालंय. आणि ही भाषा म्हणजे आम्हाला मारून सगळं त्यांचं फक्त कायदा सुव्यवस्था बघणे आहे. ते सर्वे करण्याचा न करण्याचा अधिकार त्यांचा. कुणाला मारा तुम्ही आणि आम्ही कुणाला मारायचं? पण इथं संबंध काय? शेतकरी राहू दे ना. शेतकरी बाकीचे बिल्डरकडे पैसे कोण एखादा उलटी भाषा करतात. माझे शब्द पुरवायची गरजच काय त्यांची? काय विषय आता मगाचा राहिला. मी काय म्हणतो त्यांनी जमीन विकली ना. पण त्यांनी जमीन विकली पण त्यांच्या आत्या त्यांच्या विरोधात जात नाही ना. जातात ना म्हणून जात नाही. अहो हे कोर्टात आता त्यांची विकून बसल्या त्यांना राहिला बरोबर प्रश्न. आम्ही विकले आम्ही नाही. तुम्ही आत्याला काय द्या आम्हाला सांगा त्याप्रमाणे आम्ही देऊ ना. साहेब आम्ही आठवण याच्यामध्ये मागच्या वेळी जो कॉम्प्रोमाइज झाला ह्याच गोष्टी झालाय की आत्यांचा आपण पेपर करून घेऊ, बसून हे करून घेऊ. आमच्या बहिणी ज्यांच्यामुळे गेल्या सर्व आमच्या बहिणींना पूर्ण यांनी भरकवलेलं आहेत म्हणून आमच्या बहिणी आमच्या खिलाफ गेल्या आहेत. तो वेगळा विषय आहे. कोर्ट कचेरी कायदा सगळा वेगळा. आता फक्त सर्वेचा विषय आहे. सर्व नात्यानं भरकून टाकल्या लोकांनी आमच्या खिलाफ. यांना संपूर्ण आमच्या जमीन नसेल. आता तुर्ब्याला आम्ही जमीन विकत घेतली त्याच्यावर काय यांचा काय त्याच्यावर पण आम्ही दावा टाकू म्हणे. हे पण त्या गोष्टी कुठे काय कुठे काय बोलतात
आम्ही त्याच्यावर अरे तुम्ही हळू द्या. हात वगैरे करू नका, हात वगैरे करू नका. जरा देव घराला येत ना त्या देवांना घाबरा. दुसरा काही का? म्हणूनच सांगतो, तुमच्या कृपेची जमिनीवर आमचा हक्क कसा असणार? त्यांनी कसं राहील तो? मी काय म्हणतो, तुम्ही एक मिनिट, तुम्ही जागा विकली त्यांचं म्हणणे ना, तुमच्या आत्या विरोधात गेले का? तुमच्या नाही गेले. आमच्या आत्याचे मुलं आहेत ना इथं. त्याला विचार, त्याला त्यांचा विरोध नाही ना. आम्हाला दोघांना पण नाही दोघांना पण विरोध नाही. हे पण आलेले आमच्या जवळ आणि हे पण आलेले या ना, पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. दोघांना म्हणजे आमचं तुम्ही कुठले, तुम्ही नाव काय? आगासनगाव. आत्या चांगल्या त्यांच्या हल्ली आत्या कशा असतात तुम्ही बघितले ना, तुम्ही शांतपणाने दोघं भेटून घ्या आणि करून घ्या. मी काय म्हणतो, आता काय ना, एवढं झालेलं आहे, एवढं झालेलं, तुम्ही एकदा बसा एकत्र. आपण केली आली नाही. चांगले आहेत, आता कुठं आता भेटतात असं काहीतरी आपली दादागिरी आता तुम्ही काय सगळं आहे ना, एक मिनिट, सगळं तुमच्यावर आहे. आता तुम्ही एकदा परत एकदा मध्यस्थी करा त्यांच्याशी. बोलणं तरी केलं. काय काम आहे बसायचं आम्हाला? ऐका ना, यांच्याजवळ बसत आहे ना. बघा आमचं आहे ना, पहिला ही पार्टी पण आली होती, तेव्हा पण आम्ही त्यांना सवय दिले. ही पार्टी आली, यांना पण समाधान मिळतं. अरे यांनी आत्याच्या लोकांनी काय मध्यस्थी केली, तुम्हाला काय अडचण आहे? आत्या आमच्या दोन आहेत. एक आत्या यांची आई, ठीक आहे, हे आगासनची, यांनी पूर्ण आम्हाला सहकार्य पूर्ण केलेलं आहे. दुसरी आत्या आमची धानसरची, ती एक्सपायर झाली. ती एक्सपायर झाल्यामुळे तिला एक मुलगा आणि एक मुलगी आली, त्यांची नावं लागली. त्याच्यानंतर आत्याचा मुलगा तो सुद्धा एक्सपायर झाला, त्याची मुलगी दिली कुठे आगासनला. तिचा आम्हाला स्ट्रॉंग विरोध आहे. ती म्हणते तुमची जमिनी किती आहेत, आम्हाला किती पैसे येतील काय माहित नाही, लोक आम्हाला विचारत पैसे, अशा प्रश्न. हे प्रश्न येतीलच आपल्याला पुढे. आता ह्यांनी विकले, हे क्लिअर झाले, यांची हे क्लिअर झाले, पण आमची जमीन पूर्ण बाकी ना, आम्हाला विरोध होईल ना. एक तुम्ही कोर्टात जावं लागेल. आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही विका, आमच्यावर नाही, पण आत्याला आपण काय कागद घेऊन तर घेऊया ना. तुम्ही आत्यांनी त्यांच्या हिशातून त्यांचा घेतला पाहिजे, तुमच्या हिशातून कागद तर व्हायला पाहिजे पेपर. तुम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं, कागद काय बरं 2 मिनिट बोलतात नोटरी. नोटरीची व्हॅल्यू किती असते? वाचू काय 2 मिनिटं? अक्षय मोठे वाचले. ते बघतील आमचं, आम्ही काय करायचं. तुम्ही ध्यानात नका देऊ, तसं आम्हाला विरोध नका. एक मिनिट, हे मोठा अक्षर आहे, चष्मा नसला तरी वाचता येतं. सौ गुणाबाई श्रीपत मुंडे, बाकीची नाव आहे सांगली काय, राजूबाई सीताराम वावेकर, श्री संतोष काना वावेकर, श्री आशिष काना वावेकर. लिहून देणार आणि म्हणजे लिहून देणार अगोदर इकडे याचा अर्थ राहिला. लिहून घेणार कोण आहेत बघा, द्वारकानाथ माया पाटील, एकनाथ माया पाटील, वैजनाथ माया पाटील, मधुकर माया पाटील. ओके, हे लिहून घेणार आणि हे लिहून देणार. त्याच्यात छोटासा करार आहे, कारणे सामंजस्य करार लिहून देतात की वरील नमूद लिहून घेणारे यांचे वकील काही माया गणू पाटील हे मयत झाले असून लिहून देणारे सौ गणूबाई श्रीपत मुंडे व काही राजूबाई सीताराम वावेकर या त्यांना 2 बहिणी आहेत. तरी त्यापैकी काही राजूबाई सीताराम वावेकर, ऐका ना आता प्लीज, तुम्ही काय काही राजूबाई सीताराम वावेकर या मयत झाल्या असून त्यांना वरील नमूद संतोष काना वावेकर व आशिष काना वावेकर हे 2 वारस आहेत. तरी लिहून देणार व लिहून घेणार यांच्यामध्ये खालील सामंजस्य करार करण्यात येत आहे. लिहून घेणार यांच्या मालकीची व ताबे कब्जातील मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. कुठले मौजे बीड रोहिंजन सर्वे नंबर 47 ब क्षेत्र 370 आकार 14. वरील प्रमाणे मिळकत लिहून घेणार यांचे ताबे कब्जात असून लिहून घेणार यांचे वडील काही माया गणू पाटील यांचे त्यांच्या बहिणीवर असलेल्या प्रेमापोटी लिहून घेणारे हे त्यांच्या स्वकुशीने लिहून देणार यांना प्रत्येकी 50 लाख रुपये म्हणजे सौ गणूबाई श्रीपत मुंडे यांना सौ गुणाबाई श्रीपत मुंडे यांना रक्कम 50 लाख रुपये अक्षरी व काही राजूबाई सीताराम वावेकर यांचा वारसाच रक्कम 50 लाख रुपये अक्षरी. मात्र ते देणार ना पैसे त्यांनी लिहिले, तरी वरील नमूद रक्कम ही लिहून देणार यांनी कोणताही आमिषापोटी लिहून घेणार यांच्याकडून मागितली नाही, तर सदरची रक्कम ही लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना त्यांच्या मर्जीने स्वकुशीने प्रमाणपत्र दिलेले आहे. तरी लिहून देणार हे सामंजस्य करारात लिहून देतात की त्यांना सदरची रक्कम प्राप्त झाल्यानंतर त्यांची वरील नमूद मिळकतीबाबत कोणत्याही प्रकारे अगर तक्रार राहणार नाही अथवा भविष्यात देखील ते अथवा त्यांचे वाली वारस सदर मिळकतीवर हरकत घेणार नाही असे ते लिहून देत आहेत. तसेच लिहून देणार हे असे लिहून देतात की लिहून घेणार यांनी सदर मिळकत विकसित करण्यास अथवा त्या मिळकतीचा त्यांच्या आपल्या मर्जीप्रमाणे उपभोग घेण्याचा आहे. त्यात लिहून देणार यांची हरकत राहणार नाही. सदरचा समजुतीचा करारनामा राजू खुशीने
परस्परांच्या पूर्वसंमतीने नीट वाचून समजून घेऊन त्यांच्या परिणामाची पूर्ण कल्पना असताना शरीराच्या व मनाच्या उत्तम अवस्थेत असताना कोणाच्याही प्रकारच्या दडपणास बळी न पडता मान्य व कबूल करण्यात येत आहेत. आता त्याच्यामध्ये साक्षीदार कोण आहे? संदीप गंगाराम भाग्यवंत नावाली. आणि आता सह्या बघूया कोणाच्या. सह्या वैजनाथ माया पाटील, मधुकर माया पाटील, गणूबाईंचा अंगठा आहे, सर इथे गुणाबाईंचा अंगठा आहे, काही राजूबाई सीताराम वावेकर, मैत्रव्य वारस कोण आहे? काना सीताराम वावेकर यांचे, संतोष काना वावेकर आणि श्री आशिष काना वावेकर. म्हणजे तुम्ही दोघे का? आता याच्यामध्ये वारस आहेत, वारस ठेवले नाही हे जे आहेत का नाही, राजूबाई सीताराम वावेकर ही मैत आहे, त्यांची कान्हा सीताराम वावेकर आणि एक मुलगी अजून, ठीक आहे ना, बहीण आहे, म्हणजे याची बहीण आहे कान्हा सीतारामची, तिचं म्हणजे नाव नाहीये. कान्हा सीताराम वावेकर हा सुद्धा मैत आहे, त्याचं वारसाने दिलेलं आहे. हा संतोष कान्हा वावेकर असं आणि अजून एक वारस आहे. हे वारस आहेत ना, मला बोलतो मी सांगताना तुम्हाला बोलतो हे 2 वारस आहेत, हे त्यांच्या बहिणीने देणार आहेत पैसे. ऐकून घ्या, ते समंजसपणा केलेले, त्यांचं याच्यात नाव पण नव्हता, तरी यांना पेपर पाहिजे लिहून असं आणलं. आता सर्वांचे आम्ही सगळ्यांची भेटी गाडी जेव्हा प्रेमान केलेलं आहे, तुम्हाला काय तकलीफ आहे त्याची? काय तुम्हाला तकलीफ काय? तुम्हाला बैठक बोलाय सर, बैठक बोला, मी पण बैठक बोला. पंचनाम्यात काय लिहून दिलंय? पंचनाम्यात काय लिहून दिलं? पंचनामा कुठे आहे? या नोटरी दाखवतात ना, पंचनामा कुठे आहे तो केलेला? आणि आमचा आहे ना, तुला त्यांना कबूल विचारला मला मिटिंग घेतली त्यांची, तेव्हा काय मॅटर होता तुमचा आमचा मॅटर? एक मिनिट माझा ऐकायला, तुम्ही सांगता त्यांना लिहून दिलं तर आम्हाला काय विचारलं? ही तुमच्या नावावर जमीन केली तेव्हा तुमचा आमचा काय मॅटर होता? केली ना नावावरती, तुम्ही काय दिले आम्हाला? 5 गुंठे समोर 5 गुंठे याच्याबद्दल 5 गुंठे कुठली जमीन घेतली? काय तुम्ही दिला प्रूफ दाखवा. तुम्ही सांगता ते 5 गुंठे दिली हा प्रूफ पाहिजे ना. 5 गुंठे तुम्ही दिली बोलताय, त्यांचे नाव साधारण आहे का नाही? तुम्हाला ज्यांनी केलं ना खरोखर तू प्रूफ कर ना दादा, तुमच्यासारखी खोटी बोलत असतील तर प्रूफ करायचंच काय आम्ही खोटा ठीक आहे. राजराजाला खोटा केलं की तुम्ही 5 गुंठे घेतली तेव्हा नावे केली ना. ज्यांनी केलंय ना, ज्यावी केलंय ना त्यांना बोलवा. तुम्हाला काय करायचं ते करा. इकडे तुम्ही तुमचं काय म्हणणं? हा वाद नको आपल्याला. तुमचं म्हणणं आमचं तुम्ही ते सर्व बाकी ते तुमच्या सरकारचं उत्तर होतं, त्याला तुमचं काय उत्तर सांगा. विरुद्ध तक्रार मोजणी करायची की नाही? नाही करून ठीक आहे, मोजणी करायची नाही. आम्हाला पण समजतं कायदे कानून. तुम्ही घाबरता पूर्वीचं उत्तर अगोदर काय होतं? अगोदर आकारफोड होती. आकारफोड नाही करायची, कधीतरी त्यांना देखील लागेल, तेव्हा आम्ही देखील बघून घेऊ आकारफोड काय ती. आम्हाला आमची जमीन एवढं काय ना बिघडं. चतुर्सेनीच्या विषयी चुकीचं उत्तर दिलं होतं, तुम्ही बसून करा. आमची जागा आमची जागा घ्यायला आमची नाही. शांती तुम्हाला दादागिरी बी करायची असेल ना, तो पण मी समोर दादागिरी तुमच्यामुळे आहेत. तुम्ही चुगली मारणं बंद करा. आम्ही चुकले करतो. आम्ही काय सगळी कामं सोपी होतात. काय केलं आम्ही सांगा ना. काय
बंद करा आता तुमचा फक्त सर्वेचा विषय बाकी सर्वेचा ठरवा बाकी जाऊ दे. फक्त सर्वेचा सांगा तुम्ही बाकी जाऊ दे त्यांचं तर आताच्या वेळेस ते भांडण होतील तर दोघांनी सहकार्य केलं तर आम्हाला मोजणी काम करता येईल. कसं करणार आम्ही सांगा त्यांना फक्त तुम्ही बाकी काय नाही. मोजणी करायची नाही पहिली केस तुमच्यावरती टाकणार लक्षात ठेवा. तर विरोध करता आणि दुसऱ्यांना तुम्ही हे करता मग मध्ये काय बघत नाही तिकडे बोललं तर काय गरज आहे अरे चला लवकर बरं साहेबांचं फक्त म्हणणं आहे बाकीचं कुणाचं शेतकऱ्यांचं म्हणण्याचं आवश्यक नाही. शांततेने घ्या शांततेने घ्या शांततेने घ्या. तुम्ही फक्त आजचं बघा तुम्हाला शेवटचं उत्तर द्या. तुम्ही बाकी आम्ही बंद करतो तुम्ही आज सर्वे करणार की नाही एवढं सांगा आम्ही जातो. सर्वे करणार की नाही एवढं सांगा फक्त. तुम्ही कुठल्या ग्रुपवर करणार ते दाखवा. आमच्या अर्जाचं आम्हाला अगोदर सविस्तर विषय पाहिजे. अरे लक्ष द्या तुम्ही सर्वे अरे अधिकाऱ्यांचं काम आहे ना. तुमचं काय बाकी बाजूला होते सगळ्यांना कोणी मध्ये येऊ नका फक्त सर्व अधिकारी नाही बरं या चला. हो साहेब तुम्ही बाकी तुमचं फक्त सांगा तुमचं काय ते शेतकरी नको. ठीक आहे तुम्ही ते तुम्हीच सांगा बाकी मध्ये शेतकरी नको आता. अरे कोण पोरं नाही येणार आता इथं गावाने सगळी भाऊ आहेत. आम्ही 4 भाऊ ते भाऊ आहेत तुमची जागा मोजायची ना तुमचं एकदम ओके. त्यांनी चुकीचं उत्तर दिलं त्याच्यामुळे बसलेत ते. आपल्याला पोट नाही करायची जागा तुमचा काही चूक नाही मी काय बोलतो चूक त्यांची त्यांनी चुकीचं उत्तर दिलं. मागच्या वेळेला ठीक होतं चला 2दा आकारपोडीचा सर्वे होता बरोबर. आता आकारपोड नसताना आमची जागा जर आम्ही मोजून घेत असेल तर मग विरोध का पाहिजे. तुमचा मी काय म्हणतो बरोबर योग्य गोष्ट आहे. फक्त त्यांनी पहिलं चुकीचं उत्तर दिलं ना त्याच्यामुळे सगळा घोटाळ्याचं काहीच नाही. काय माहितीये का प्रत्येक वेळेला आत्याचा मॅटर आमका मॅटर तमका मॅटर बरोबर. ते फक्त आम्ही आणायचं त्यांनी नाही आणायचं या गोष्टी तुम्ही ना काय बरोबर. आत्या दोघांचा विरोध आहे अत्यंत कोणालाच विरोध नाही. त्यांना देखील कुठे विरोध आहे ते बोलतात ना स्वतः. मग आता आम्ही फक्त आमची जागा घेतोय. आपल्याला 50 लाख रक्कम आहे बारीक नाही 5,000 10,000 नाही ही आपल्याला कुठून येणार तेव्हा आपण त्यांना देणार करणार बरोबर त्यांना सांगा मोठी रक्कम आहे. एकदा बसा तुम्ही चांगला विषय यालाच मध्ये घेऊन बसा. बाकी बसून नाही होत ना बसून काय होणार. आता पहिले आकारपोडीचा होता आता तर आमची जागाच घेतो ना मोजून आम्ही. तरी जर विरोध असेल मग आम्ही काय करायला पाहिजे. कुठे जायचं आम्ही शेतकऱ्यांनी कुठे जायचं हे सांगा फक्त आम्हाला. घटपोड झालेली आहे तुमची नाही झालेली. आपल्याला घटपोड नाही करायची. घटपोड आम्हाला करायची होईल ना ती. नाही करायची. घटपोडीला विरोध केलाय ना त्यांनी. मग आता आम्ही घटपोड नाही करत. आम्ही फक्त आमची शेती हक्काची आहे ही जर मोजून आम्हाला देत नसतील तर आम्ही शेतकऱ्याने कुठे जायला पाहिजे हे तुम्ही उत्तर द्या आम्हाला. नाही मी बरोबर मी आहे ना या तुमच्या जागेच्या बाबतीत मी विरोध करत नाही. फक्त त्यांनी दिलेला टेक्निकल चूक आहे ना ती त्यांच्या अंगाशी आलेलं कोणाच्या अधिकाऱ्यांनी. त्यांनी सुरुवातीला विरोध त्यांनी काय दिलेलं की त्यांनी जे लेखी उत्तर दिलेलं ना ते पकडून बसले ते आता. आकारपोडीसाठी होता. आकारपोडीसाठी 2दा आकारपोडीसाठी सर्वे त्यांनी कॅन्सल केलाय ना.
बरोबर की नाही? आता त्यांचं काय उत्तर त्यांच्यावर सगळं डिपेंड, म्हणजे त्यांनी ठरवायचंय. समोरचे हे करतात तर काय करणार, बैठकीला काय करणार, ऐकायला चालूच आहे आता ते, नंतर बंद होईल 2 मिनिटात. आकांक्षा आहेत त्याच्या. एकदा बसवा तुम्ही पोलीस स्टेशनला दोघांना एकत्र. मी काय म्हणतो तुमचे 7 गट आणि ठीक आहे बाजूला गट आणि गोष्टी झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं. तुम्ही बघा एकमेकाचे पेपर बघा, त्यातून तुम्हाला जर काय सामंजस्य होत असेल तर बघा तुमच्या पर्यंत इन्व्हॉल्व. मी मागच्या वेळी समक्ष बोललो आपण बसूया आणि हे क्लिअर झालं असतं. 2 क्लिअर पण करतो मी, हा शब्द माझा आहे. साहेबांच्या समोर जाईल शब्द मी क्लिअर करतोय, पण यांचा मी पण कमी करावा ते मी पण कमी करावा. सांगा का बसलाय कधीतरी, बसलाय सांगा त्यांनी. प्रत्येक माणसं वेगळीच आहेत, माणसं बसून घ्या ऑफिसला साहेबांसोबत, मुख्य आम्हाला साहेबांसोबत. तुमची विका चांगली गोष्ट आहे. तुमची विका तुम्ही काय पण करा, आमची पडली आम्ही बघून घेऊ. मी 2 दिवसात सर्व माझ्या पद्धतीने मी लावून देतो. एक शर्ट तरी पूर्ण करा, एक शर्ट नोटला मानतो कोणी का ते तर क्लिअर. कधीच आम्ही विरोध नाही का, पैसे मागितले का, सही नाही केली, असं झालंच नाही. मी स्वतः सर्व रिक्वेस्ट करतो साहेब, तुम्ही सांगा त्यांना की एकदा या बसायला सगळी म्हणून. मी पण नका नाही मला माहिती तुमचा काहीच लुकआउट नाही याच्यामध्ये. वादविवाद होऊ नये एवढंच. तुम्ही बसताय, आम्ही पेपर करतो तयार, पेपर आणतो ते पेपर देत नाही आणि परत सरळ बसताय. बिल्डरला आता बिल्डर पैसे देतोय, येतोय इकडे. नाही, 1 मिनिट, एक मिनिट. ते बोलतात आमची आम्हाला मोजायचं, त्या 46चा 47चा आमचा आहे हो, उतार्याप्रमाणे. उतार्याप्रमाणे 47चा हा पहिला भाग आमचा येतो, आम्ही इकडे नाही देणार करून. 47 ते बोलतात ना, ती जबरदस्ती झाली त्यांची. आता उतार्याप्रमाणे 47चा आमचा आहे, त्याच्यामुळे आम्ही मध्ये देणार नाही करून. आता कागदोपत्री बोलतो मी, माझ्या तोंडावर नाही बोलत. आणि ब कुणासाठी हा पेपर वर्क वरती आहे 47 आमचा. त्यांचं काय नाव बोलत गजगे साहेब इकडे समोर जरा. तुम्हाला ब मध्ये तिकडे करायचं असेल ते करा, अ मध्ये नाही करू. तुला माहिती नाही, तू बोलतो माझी जागा करायचं, तुला माहिती मला ही माझी आहे, मला माहिती आहे माझी आहे. तुम्ही आम्ही मध्येच आहे. कधी लावले जरा देवाला आता देव राहिलं ना, आता देव राहिलं ना, आता काही नाही राहिलं. चांगली गोष्ट आहे. आता जे बोलायला जातं देव, बरोबर त्याला बोलू आता देव. तुम्ही बोलायची पूर्व दिशा राहिलं नसतं आपल्याकडून, त्याला असता. आम्हाला प्रेमाची भाषा महाराजी भाषा करता डायरेक्ट. ती वाकडी ना, ती वाकडी महाराजी भाषा वापरतो ना, याला मारून त्याला मारून खलास. ही भाषा कोण का वापरतो? आम्ही वापरतात. तुम्ही आम्ही वापरले का कधी तुम्हाला मारू म्हणून? बापाची भाषा, बापाच्या काळाचा विषय काय, बापूस तुम्ही महाराजी भाषा आम्हाला आमच्या महाराजी भाषा वापरता. आम्ही महाराजी भाषा वापरली. पहिले बापूस तुमच्या बापातला माहिती आहे ना बाबा, कुठली आहे ती? मग तुम्ही का तुमचा हे आम्ही तू घे आयुष्य होणार नाही, कारण स्वतःच्या घराला माणसं कशी लागतात. आपल्यामधून घ्या ना, आपल्या हा शेत आमचा असून ते समजा आमचा दाखवायची
बोलायला नको म्हणून नंतर बोला बंद करा आम्हाला काय चुकलीकडनं बंद करा रे बंद करा सुधारणा होती तुम्हाला बोललं का आमच्या मारतो एक नाव तर सांगा ना नाही नाव नाही सांगा मला समोरच्या पावसा मारे तू समोरच्या पावसा काय मारू बरं का तुम्हाला मारू आमच्या कारणावर काय ते अधिकाऱ्यांनी चुकीचं लिहून दिलं त्याला त्याने व्यवस्थित त्याने चूक केलेली चुकीचं लिहून दिलं आता काय ते आता त्यांच्याच अंगावर आमच्या अंगावर काय तुमच्या नाही तुमच्या नाही तुमच्या अंगावर ते अधिकारी प्रत्येक ही जागा ज्याची आहे त्याला सांगतात का ही तुमची नाही जागा आमची. अहो सत्यानं वागा जराचा आईच होती बहिणीच होती घरात अजून कोण आणू आवडं खोटा असं आवडं बी खोटा म्हणू शकत जमीन जागेवर आणणार आहे पण आम्हाला काही दिलं नाही पण आम्ही आमच्या आईला पाठवून दिली तसं ते आम्हाला आम्ही कोणत्या बाजूने बोलणार नाही आम्हाला बोलायची गरज पण नाही काय आलं की भांडणं सतत होतं म्हणून सतत ते त्यांच्या बाजूने बोलायला आम्ही आता हे वादवर आता तुम्ही कसं बोलतो त्यांना एकमेकाला मारायला तयार होता तुम्ही ऐकणार असेल ना की त्याला समजून पण आता इकडे पोलीस कबूल केलं ना तुम्ही एकमेकाला माराल एवढं तुमचं शांतपणे घ्या ना आणि ते बोलते आता आम्ही म्हणजे तुम्हाला काहीच नाही राहते मी म्हणजे मस्त सुशिली घ्यायला पाहिजे तुम्ही आम्हाला सांगता तुमची बाजू आम्हाला मोठी बाजू घ्यायची गरज पण नाही बैठकीला जातो पण त्या माणसाने अशा शक्ती घेतल्या त्यामुळे सौदे व्हायचे 25 बिल्डरांसोबत बसलोय प्रत्येक वेळेला बोलायचं एकत्र सौदा करायचा नाही पण कधी झाला नाही 1-2 वेळा आणि सांगतो मी आता याला नको ऐकू तुझा तू सांग तुला मी बोलवलंय तुला बोलवलंय मी मॅडमला सांगतो कधी मिटल तो तू आम्ही ना भेटू आम्ही मिटवतो आम्ही कसं भेटू जातो मेटल हा मग तू मॅडम बैठकला मी सांगता मी वाईट माणूस नाही मी लक्षात ठेव तुला मिळला ना लगेच बसला ना 4 महिने घरात आणला तर वरच्यानीच आणला ना पूर्ण नाही ते बघायचे आणि आम्हाला मोजायचे त्या मोजणीसाठी विरोध का पाहिजे त्यांच्या जातोय का आता कोणाही जातात त्यांच्या नावावर नाही ते नाव करण्यासाठी काय करायचं त्यांना विचारा तुम्ही कोणताच
तुम्हाला पर्याय आहे का नाही? तुम्हाला करायचं काय फक्त सांगा तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही कशाला आले? आमचे मुलं आले का ना? आमचे मधून घेता तुम्ही 3 वेळा अजून 10 वेळा तुम्हाला बोलवलं तर हेच होणार आहे. मग आमचा विरोध आहे. आमची आम्हाला मोजून नाही देऊ शकत तुम्ही आमची सहकार्य नाही होणार दादा. आपली मोजून नाही देऊ शकत तुम्ही. कसा त्यांचा विरोध काय कशाला विरोध आहे? कशाला आता सर्वेला काय विरोध आहे? आता कारण काय आलं एवढे लांब कारण समजते ना विरोध काय असं कसं तो सगळी तुम्ही करून दिला आता बघा तुम्हाला आम्ही आहे ना आम्ही त्याला मग सपोर्ट केला तुम्हाला सपोर्ट केला आम्ही कोण याच नाही बोलत आता मग काही समाजाचा दिशापट्टी केली ती पहिला आमची जवळ आलं तेव्हा तुम्हाला आम्ही हे केलं आम्हाला दोघांना समाज नाराज नाही येत तुम्ही नाराज असेल तर मग नंतर आम्हाला पण नाराज लागेल होईल होणार आहे ही गोष्ट होईल तुम्हाला वाटतं मला आपण बोलून आपले वाद वाटते आपण नको बोललं बरं आहे आपल्याला नको आहे दोघांना आम्ही म्हणजे सपोर्ट करतो कोणाच्या साहेब आणखी त्यांनी जर दाखल केले असेल गुन्हा तरच तो होईल ना तर त्याचं भांडता कशाला किती माहिती ते समजतं याच्यावरून त्यांच्या बहिणीचा काही नाही संतोष ना आशिष बोलला त्यांची काही नाव नको आम्ही त्यांना देऊ त्यांचं काहीच ना आमच्यासाठी ना तुमच्याकडे तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घ्या त्यांच्याकडून लिहून तुम्ही त्यांच्या बहिणीचे घ्या त्यांच्या पोरांची घ्या आम्ही कसा माहितीये का आमचं कसा माहितीये काय आम्ही आता साधे नाव तर मी बोलून ते सगळ्यांना खरा वापस कोणी येणार पण नाही ते उभा राहिला त्याला जिम्मेदार कोण कोर्टामध्ये तुका मी रिसिव्ह करणार ते नाही कोर्टात विचार का नाही विचार आम्ही कोर्टामध्ये आता आम्ही आलो समाज विषयाशी आम्ही 5 जणांना विचारूनच आलो तुमचे शब्द पूर्ण मान तुमचे शब्द पूर्ण मान म्हणून आता काय आहे तुम्ही आलं मी काय म्हणतो म्हणजे काय आता मिळून या करून घ्या ना समजून घ्या ना काय करायचं करून घ्या करू नका आपलं म्हणणं साहेबांना करणार असाल तर आपली शेतजमीन आम्ही आमची बाउंड्री दाखवतो तुमचा मॅटर मांडला जातो तुम्हाला त्याच्या हाणलं जवळ मी आमचा काहीच नाही दोन्ही पालखीनं आमचा हरकतच नाही अजिबात आता विरोध कशाला आहे तुझ्या एकटीने प्रॉब्लेम झाला असं कसं त्यांचा मोठा माणूस तुझ्या शब्दाला मान आहे त्यांच्या 5 जणांच्या भावाचा तू आमचा जिम्मे घेता लिहून दे घेतल्या ना घेतल्या असं लय म्हणून तर तुमच्यासाठी लिहून घ्या चाललंय ना बोलणार मी काय बोलतोय तुम्हाला अधिकार दिला काय सगळं बोलायचं मी काय बोलतोय आम्हाला काय अधिकारच नाही काय बोलतो काय काय नको छक्का नाही समजलं ना छक्का कोण नाही छक्का कोण आहे त्याची कोण छक्का आहे तुम्ही घ्या ना आता संत लिहून तुम्हाला दुसऱ्या अर्थामध्ये रिस्क घेतो आणि आता म्हणतो कानून शिकू नका आता आमची भांडणं होत राहतील दुसऱ्या अर्थामध्ये रिस्क हा घेऊ शकतो का सांगा मला तुम्ही
आत्या जेव्हा हरकत घेईल तेव्हा तो पुढचा प्रश्न. आत्या हरकत नसेल घेत तर तो प्रश्न आता उद्भवायचं कारण काय? कोर्टाच्या फाईली भरल्या तेवढ्या कोर्टात जागा नाही फाईल ठेवायला. मग तुम्ही बघा ना, आम्ही कशाला बघू तो? म्हणून तरी एवढ्या ते पाहूनच चाललोय. पाहून चालले ना, मग तुम्ही लिहून घ्या ना तुमच्या आपल्या त्या गोष्टीचा विचार करतात. मग तुम्ही त्याप्रमाणे चाला. आम्ही नाही चालत त्याप्रमाणे. तुम्हाला जसं वाटतं की नाही आम्ही नाही चालत. चाललं कसं आहे? कोण कसं झालं की तुम्हाला गरज नाही पडत ना. कशी गरज नाही पडत? गरज नाही पडत ना. कशी गरज नाही पडत? कशी गरज नाही पडत सांग बघू. कसं गरज पडत? कशी का? अरे आमचे नातेवाईक बहिणी तुमच्या घरी, आमच्या सगळं तुमच्या घरी, आमच्या घरी येत नाही. काय कारण नाही? काय रोड तुम्ही याचा? अरे ते येतात आम्ही का त्यांना विरोध करायचा का? तो प्रश्न आहे. जातीचं कारण दिलं काहीतरी मोठा मान आहे तो. असू दे मान. असेल तर कसं देखील असू शकतो काय? तसं पण असू विचारलं पाहिजे. तू पण माझ्याकडे होतास. तू आला बघा माझ्याकडे. मला त्या डान्सरला काय दिलं नाही त्या जागेत मला करून द्या. एका शब्दात पण बोललो मी. तुझ्या कुठे घालतो शब्दात तू आता छातीवर ठेव ना, कुठे ठेव. मला पोरचं लगीन करायचं आहे. मला मला काय करायचं? माझ्या भावाला काय असेल तर मिठा करीन. भावांचे का नाही गेलो कधी? भावांचे का या जमिनी 30 वर्षापासून या जमिनीसाठी कोण नाही गेलो आजपर्यंत. नाही विचारच तुम्हाला बोलावं आपण नाहीच. ठीक आहे, पण मी सांगितलं मी जमिनीसाठी माझ्या 1 वर्षाची गोष्ट ऐकून घ्या. 2011 आम्ही जमीन घेतली. भावाचं नाव पण त्याला आम्ही दिला. आम्ही असं विचारित पण माझं मोठा आहे. एकटाच मिटिंगला गेली मोठं 15 कोटी 29 लाख सौदा एकट्याने केला. विश्वास आहे की आम्ही असं नाही काय. दादा विश्वास आहे. नाव नसतरी सगळं हिस्सा दिला आम्ही धनसरला. नंतर घेतलेली मेटल मध्ये फसलो. एवढा विश्वास विश्वास आहे. ते काय सांगतील? आमच्या जवळ आला तुमच्या जवळ आला आम्हाला ना विचारे कधी. हो दादा आम्हाला पण विचारा काय सांगा तो करेल तो. आपण बाहेर गेलो चुकलो आपण. आज एवढं असताना तो गेलेला होता कर्मान गेला बरोबर. पण आम्ही व्यवहार 1 नंबर आहोत. चल